नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जया एकादशी व्रत कथेबद्दल जाणून घेणार आहोत. पद्मपुराणात भगवान श्रीकृष्णाचे शब्द सांगितले आहेत, ज्यात असे म्हटले आहे की जो कोणी या एकादशीचे व्रत पाळतो त्याला वेदनादायक पिशाच जीवनापासून मुक्ती मिळते, म्हणजेच त्याला त्या जन्मात जावे लागत नाही. राजा हरिश्चंद्राने देखील जया एकादशीच्या दिवशी उपवास करून आपल्या जीवनातील घटना आत्मसात केल्या होत्या. माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला जया एकादशी असे म्हणतात. यंदा ही एकादशी 20 फेब्रुवारीला येत आहे. पुराणातही या एकादशीचे मोठे महत्त्व आहे. धार्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की मृत्यूनंतर व्यक्तीला त्याच्या कर्मानुसार भूत आणि पिशाच नावाच्या विविध अदृश्य जगात जावे लागते. जया एकादशीला या आश्रित जगापासून मुक्ती मिळते असे म्हटले जाते. जया एकादशीचे व्रत पूर्ण विधीपूर्वक पाळल्यास भगवान विष्णूंचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी राहतो असे म्हटले जाते. याचबरोबर सर्व पापांपासून मुक्ती मिळते. पौराणिक कथेनुसार हा दिवस खूप शुभ मानला जातो. भगवान श्रीकृष्णांनी या व्रताबद्दल युधिष्ठिरांना सांगितले की हे व्रत केल्याने ब्रह्मदेवाच्या हत्येसारख्या पापांपासून मुक्ती मिळते. हे व्रत पूर्ण भक्तिभावाने पाळल्यास त्याला भूतप्रेतांचा त्रास सहन करावा लागत नाही. तर यामागे कोणती पौराणिक कथा आहे ती आपण जाणून घेऊ. एकदा एका आख्यानुसार देवांनी स्वर्गातील नंदनवनात एक उत्सव आयोजित केला होता. या उत्सवात सर्व ऋषीमुनींना आमंत्रित करण्यात आले होते. या महोत्सवामध्ये गंधर्व व गंधर्व मुलींचा नृत्य व गायनाचा कार्यक्रम होता. उत्सवादरम्यान अचानक पुष्यवती नावाच्या नर्तिकेची माल्यवन नावाच्या गंधर्वावर नजर पडली. तिला तो पसंत पडला आणि ते दोघे एकमेकांकडे पाहू लागले. आणि ते दोघे एकमेकांकडे पाहण्यात इतके तल्लीन झाले होते की आपण उत्सवात आहोत हे त्यांच्या लक्षात आले नाही. आणि गंधर्व माल्यवानही पुष्यवतीशी संलग्न झाला आणि आपल्या गायनाची लय विसरला. यामुळे संगीताची लय तुटली आणि संगीताचा सगळा आनंद बिघडला. सभेत उपस्थित असलेल्या देवतांना देखील हे आवडले नाही. माल्यवानच्या कृत्याने भगवान इंद्र चिडतात आणि त्याला स्वर्गापासून वंचित राहण्याचा शाप देतात. आणि मृत्यूच्या जगात पिशाच्यासारखे जीवन उपभोगते, कारण तू संगीतासारख्या पवित्र साधनेचा नव्हे तर सभेत उपस्थित असलेल्या सर्व गुरूंचा देखील अपमान केला आहेस. भगवान इंद्राच्या शापाच्या प्रभावाखाली ते दोघेही हिमालय पर्वताच्या जंगलात पृथ्वीवर पिशाच म्हणून जगू लागले. दोघांनी हिमालयातील एका झाडावर आश्रय घेतला. त्यांचे जीवन खूप कठीण होते. त्याच वर्षी माघ शुक्ल एकादशीला दोघांनी भोजन केले नाही. त्यांनी फळे खाल्ली आणि थंडीमुळे झोप येत नव्हती म्हणून दोघांनी रात्रीचे जागरण केले. कडाक्याच्या थंडीमुळे दोघांचा मृत्यू झाला होता. पुष्यवती आणि माल्यवान यांनी नकळत जया एकादशीचे व्रत त्यांच्याकडून घडले होते. भगवान विष्णूंची नजर त्या दोघांवर पडताच दोघांना प्रेतयोनीतून मुक्त झाले. जया एकादशी व्रताच्या प्रभावामुळे दोघे पूर्वीपेक्षा अधिक सुंदर झाले आणि पुन्हा स्वर्गात पोहोचले. पुष्यवती आणि माल्यवान यांना पाहून इंद्रदेव आश्चर्यचकित झाले. तेव्हा दोघांनी देवराज इंद्राला जया एकादशीच्या व्रताचे महत्त्व आणि भगवान विष्णूंचा महिमा सांगितला. हे जाणून इंद्रदेवही आनंदी झाले आणि त्या दोघांना पुन्हा स्वर्गात राहण्याची परवानगी दिली. अशा प्रकारे जो जया एकादशीचे व्रत करतो त्याला नीच योनीतून म्हणजे पिशाची योनीतून मुक्ती मिळते आणि त्याच्या सर्व दुःखांचा नाश होतो. जर ही तुम्हाला कथा आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.